नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटीच्या वेबसाईटवर ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख या स्कीममधून ॲप्लिकेशन केलेले आहे आणि ॲप्लिकेशन केलेले आहे त्या विद्यार्थ्यांचे जे ॲप्लिकेशन आहे ते रिव्हर्स आलेले आहे. आपल्या जे कॉलेज क्लार्क असेल किंवा म्हणजे ज्या स्टेजला आपला जो ॲप्लिकेशन आहे तर त्या स्टेजवरून आपल्याला जो ॲप्लिकेशन आहे तो मागे पाठवण्यात आलेला आहे, सेंड टू बॅक ॲप्लिकंट म्हणून. तर तो कशासाठी आलेला आहे आणि काय नेमकी प्रॉब्लेम आहे, विद्यार्थ्यांना जे ॲप्लिकेशन आहे ते स्कीम रिलेटेड चेंजेस वगैरे मेसेज येत आहे. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ आहे तो आपण या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून नेमकी प्रॉब्लेम काय आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कीममध्ये आणि त्यासाठी जी ॲप्लिकेशन आहे ते का मागे यायला लागली आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो द ॲप्लिकेशन म्हणजे अशा प्रकारे जे मेसेज आहे ते विद्यार्थ्यांना यायला लागलेले आहे. तर द ॲप्लिकेशन हॅज बीन रिव्हर्टेड ड्यू टू अ मॉडिफिकेशन इन द बेनिफिट कॅल्क्युलेशन द डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कीम. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीचे जे मेसेज आहे किंवा जी स्क्रुटिनी आहे, विद्यार्थी वेबसाईटला लॉग इन करून चेक करतात, तर त्या ठिकाणी जी स्क्रुटिनी रिमार्क आहे तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे जे स्टेटस आहे ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो स्क्रुटिनी रिमार्क पंजाबराव फॉर्म नॉट सबमिट स्कीम रिलेटेड चेंजेस. तर मित्रांनो, या ठिकाणी जी स्कीम आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख, तर ज्या विद्यार्थ्यांनी या स्कीममधून फॉर्म ॲप्लिकेशन केलेले आहे अप्लाय म्हणून स्कॉलरशिपसाठी, तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी अशा पद्धतीची जी स्क्रुटिनी आहे ती यायला लागलेली आहे आणि रिजेक्टेड रिमार्क दिलेला आहे NA आणि ॲक्शनमध्ये दिलेला आहे आपल्याला सेंड टू ॲप्लिकंट. आणि जे आपल्याला ॲप्लिकेशन मागे पाठवलेलं आहे तर ते ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला कॉलेज क्लार्ककडून जी डेट आहे 14 मार्च 2025, तर त्यांनी या आपल्याला जो फॉर्म आहे तो मागे पाठवलेला आहे. तर अशा पद्धतीचे जे बरेच प्रॉब्लेम आहे ते विद्यार्थ्यांना यायला लागलेले आहे आणि त्यांनी मला या ठिकाणी जी स्क्रीनशॉट वगैरे आहे ते या ठिकाणी पाठवलेले आहे मला. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चिंता करायची काहीही गरज नाही. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो द ॲप्लिकेशन हॅज बीन रिव्हर्टेड ड्यू टू अ मॉडिफिकेशन इन द बेनिफिट कॅल्क्युलेशन. तर सगळ्यांना या ठिकाणी सेम प्रकारची जी स्क्रुटिनी आहे तर ती या ठिकाणी दाखवली गेलेली आहे. तर मित्रांनो, जी डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणून स्कीम आहे तर त्याच्यामध्ये DBT वाढ करण्यात येणार आहे किंवा त्याच्यामध्ये काही जे चेंजेस आहे ते करण्यात येणार आहे. त्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे ते मागे रिव्हर्स पाठवलेले आहे आणि ते पाठवलेले आहे यांच्याकडून महाडीबीटी ॲडमिन. तर त्यांनी जे ॲप्लिकेशन आहे ते मागे पाठवलेले आहे कारण आपले जी DBT आहे ती DBTमध्ये आपल्याला काही अपडेट पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे ते सगळ्यांना या ठिकाणी मागे पाठवलेले आहे. तर अशा पद्धतीचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आपण अप्लाय केलेला होता आणि मागे पाठवलेला होता, त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना जो आहे तो या ठिकाणी चिंतेचा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला होता. पण ठिकाणी चिंता करायची काहीही गरज नाही. आपल्याला जी महाडीबीटीची जी वेबसाईट आहे तर त्यावर या ठिकाणी अपडेट सुरू आहे, त्यासाठी आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे ते मागे पाठवले गेलेले होते. तर मित्रांनो, या ठिकाणी जसे जी वेबसाईट आहे तर त्याच्यामध्ये जी स्कीम आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कीम, तर त्याच्यामध्ये जसे डेट आहे ते कंप्लीट होणार आणि त्यानंतर तुमचे जे ॲप्लिकेशन आहे ते सक्सेसफुली या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहे. आणि जसे तुमचे ॲप्लिकेशन अप्रूव्ह होतील त्यानुसार तुमची जी DBT आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी 100% या ठिकाणी रिसीव्ह होणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला चिंता करायची काहीही गरज नाही या ठिकाणी. तर ते वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि वेबसाईट जशी मेंटेनन्स होऊन कंप्लीट होईल त्यानंतर आपल्याला कुठलाही या प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी येणार नाही. तर आय होप मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो समजला असेल आणि व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ आहे तो शेअर करा. थँक्यू.